नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आपल्याला अनेक ठिकाणी शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्डचा 12 अंकी नंबर मागितला जातो. परंतु काही रेशन कार्ड धारकांचे रेशन कार्ड ऑनलाईन झालेले असते, पण त्यांना रेशन कार्डचा 12 अंकी नंबर हा माहीत नसतो. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला रेशन कार्डचा 12 अंकी नंबर मोबाईलमधूनच कसा तपासायचा याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर मित्रांनो, चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील प्ले स्टोअर ओपन करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर इथे सर्च बारमध्ये मेरा रेशन असे सर्च करायचे आहे. त्यानंतर एक नंबरलाच हे तुमच्यासमोर ॲप येईल मेरा रेशन. तर हे तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ॲप हे ओपन करायचे आहे. तर तुम्हाला काही इथे परमिशन मागितले जातील, तर इथे तुम्हाला अलाऊ करायचे आहे. त्यानंतर तुमच्यासमोर हे जो ॲपचा जो इंटरफेस आहे तो इथे पूर्णपणे ओपन होईल. तर इथे भरपूर असे ऑप्शन आहेत. ऑप्शन हे सध्या हिंदीमध्ये आहेत. तर इथे तुम्हाला स्क्रीनच्या उजव्या बाजूला 3 डॉट दिसतील. त्या डॉटवर क्लिक करून तुम्ही इथे भाषासुद्धा बदलू शकता. तर तुम्हाला इथे 3 डॉटवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर इथे भाषेची लिस्ट दिलेली आहे. तर यापैकी तुम्हाला इथे भाषा इथे निवडून घ्यायची आहे. तर इथे मी मराठी भाषा ही निवडून घेतलेली आहे. त्यानंतर इथे तुम्हाला भरपूर असे पर्याय दिलेले आहेत. नोंदणी, लाभ माहिती, जवळील रेशन दुकाने, ONORC राज्य, लाभार्थी लेनदेन, त्यानंतर पात्रता, आधार सीडिंग, अभिप्राय, लॉग इन करा आणि FPS अभिप्राय. तर यापैकी तुम्हाला रेशन कार्डचा 12 अंकी नंबर तपासण्यासाठी तुम्हाला इथे आधार सीडिंग या पर्यायावर क्लिक करायचे आहे. तर आधार सेटिंग या पर्यायावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला आता इथे 2 पर्याय दिलेले आहेत. रेशन कार्ड क्रमांक आणि आधार क्रमांक. तर तुम्हाला इथे आधार क्रमांक या पर्यायावर क्लिक करायचं आहे आणि तुमचे रेशन कार्ड ज्या व्यक्तीच्या नावाने आहे त्या व्यक्तीचा तुम्हाला इथे आधार क्रमांक हा टाकून घ्यायचा आहे. मित्रांनो, आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला आता सबमिट करायचे आहे. तर सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर रेशन कार्डची जी डिजिटल माहिती आहे, ही तुमच्यासमोर ओपन होईल. तर इथे आधार सेटिंग. तर सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या इथे राज्य दिसेल, मूळ राज्य, त्यानंतर मूळ जिल्हा, योजना, त्याच्यानंतर रेशन कार्ड क्रमांक. तर हा इथे तुम्हाला 12 अंकी जो रेशन कार्डचा जो नंबर आहे, हा तुम्हाला इथे आता शो झालेला आहे. त्यानंतर खाली रास्तभाव दुकान. तर हा रास्तभाव दुकानचा जो क्रमांक आहे तो दिलेला आहे. त्यानंतर ONORCची स्थिती आणि खाली तुम्हाला इथे सदस्याची नावं आहेत. आधार सीडिंगची स्थिती दिली आहे. तर खाली तुमच्या रेशन कार्डमध्ये किती सदस्य ऑनलाईन झालेले आहेत, त्यांची इथे संपूर्ण माहिती ही आलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही रेशन कार्डचा 12 अंकी नंबर तुमच्या मोबाईलमध्ये फक्त आधार नंबर टाकून काढू शकता. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ मी आपल्या संदेश डिजिटल सर्व्हिसेस या चॅनलवर घेऊन येत असतो. तर मित्रांनो, अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.